दरम्यान हाथरसमध्ये नेमकं काय घडलेलं होतं आणि ज्या भोलेबाबांचा सत्संग होता तो भोलेबाबा नेमका कोण आहे आपण पाहूया। सिकंदरारावच्या फुलराई गावात भोलेबाबांचा सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सत्संगासाठी प्रचंड गर्दी जमली होती। महिला आणि लहान मुलांची संख्या यामध्ये अधिक होती। सत्संग संपल्यावर बाहेर पडण्यासाठी रेटारेटी झाली। पुढे जाण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाली। लोक एकमेकांवर पडू लागले। भाविक चिरडले गेल्यानं मृतदेहांचा खच झाला। भोलेबाबांचं खरं नाव आहे सूरज पाल। भोलेबाबांना 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातली नोकरी सोडून सत्संग सुरू केला। सत्संग सुरू केल्यानंतर तो साकार विश्व हरी भोलेबाबा बनला। उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशात त्याचे मोठ्या संख्येने अनुयायी आहेत। भोलेबाबासोबत त्याची पत्नीही प्रवचन देते। कोरोनाच्या काळात भोलेबाबाचा सत्संग कार्यक्रम वादात सापडलेला होता। हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर भोलेबाबा फरार झाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।